मुळा धरणग्रस्त एकजुटीचा येत्या 15 दिवसात मुळा धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी न लागल्यास मुळा धरण येथील पिण्याच्या पाण्याच्या योजना बेमुदत बंद करण्यात येतील असा सज्जड इशारा धरण प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे। याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले। मुळा धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी राहुरी येथील तहसीलदार डॉक्टर अमित पवार व पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले। त्या निवेदनात म्हटले आहे की मुळा धरणासाठी भूसंपादन कार्यवाही 1965 पूर्वी सुरू करण्यात आली होती। मुळा धरणासाठी 17 गावांमधील 17,786 हेक्टर शेतजमीन व घरे धरणाच्या पाण्यात बुडाली आहेत। धरणाला 60 वर्षे पूर्ण झाली असून अद्यापपर्यंत धरणग्रस्तांना पर्यायी जमीन उपलब्ध करून दिलेली नाही। तसेच मुळा धरणग्रस्त उमेदवारांना शासन नियमानुसार नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यात आलेले नाही। अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आजही मुळा धरणग्रस्त उमेदवार नोकरीपासून वंचित आहेत। परिणामी मुळा धरणग्रस्त कुटुंबे आजही हालाकीचे जीवन जगत आहे। त्यामुळे मुळा धरणग्रस्त प्रकल्पांचे प्रलंबित प्रश्न येत्या 15 दिवसात मार्गी लावण्यात यावे, अन्यथा मुळा धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने दिनांक 8 सप्टेंबर 2026 रोजी मुळापासून मुळा धरणातील सर्व ठिकाणच्या पाणी योजना व पिण्याच्या पाण्याच्या योजना बेमुदत बंद करण्यात येतील असे निवेदनात म्हटले आहे। निवेदनावर विजय तमनार, मारुती भास्कर, ठकाजी भास्कर, कारभारी गागरे, सद्दाम पिरजादे, मोहसिन शेख, संपत देवकर, सूर्यभान देवकर, सोपान भास्कर, शुभम आगरे, विक्रम हुल्लुळे, श्रीकांत आगाव, भारत भास्कर, कोंडीराम भास्कर, अशोक भास्कर, प्रसाद भास्कर, विकास केदारी, संदीप भास्कर, अर्जुन जाधव, ऋषिकेश काळे, अण्णासाहेब खिल्लारी, स्वाती टिक्कर आदींच्या सह्या आहेत। आज आम्ही मुळा धरण प्रकल्पग्रस्त कृती समिती राहुरी यांच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की राहुरी तालुक्यामध्ये जे मुळा धरण उभं आहे त्या मुळा धरणासाठी याच तालुक्यातील 17 गावातील 17,786 हेक्टर जमीन आमच्या या 17 गावातील या सगळ्या कुटुंबांनी ही जमीन दिली आहे आणि त्या जमिनी दिल्यामुळं आज हे मुळा धरण उभं आहे। आम्ही आमचं उभं शेत दिलं, घर दिलं, सगळं पाण्यात गेलं आणि आम्ही विस्थापित झालो। ह्या विस्थापितांचा प्रश्न आजपर्यंत गेल्या 65-70 वर्षापासून सुटलेला नाही। आम्हाला कुठली नोकरी मिळाली नाही, आम्हाला पर्यायी जमीन मिळाली नाही, आमचं कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन झालेलं नाही। आजही आमचे गाव ओसाडची ओसाड पडेले। आज इतकं हलाखीचं जीवन ज्या मुळा धरणातून जे पाणी जाते आणि त्या पाण्यावर अनेक तालुके सुजलाम सुफलाम झाले, परंतु ज्यांनी योगदान दिलं ते आज त्या पाण्यापासून वंचित आहे, त्यांची मुलं नोकरीपासून वंचित आहे। अनेक दिवसापासून आमच्यातली ही 3री-4थी पिढी आमच्या आजोबा पंजोबांनी ही जमीन दिली, त्याच्या मुलासाठी सर्टिफिकेट मिळालं, त्याला नोकरी मिळाली नाही, त्यानंतर नातवाला नोकरी मिळाली नाही। आज पंतूची मागणी, आमची 4थी पिढी आज न्यायाची भीक या सरकारकडे मागत आहे। आज आम्ही असं ठरवलंय की सरकारला अल्टिमेटम आज दिलाय आम्ही तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून की येत्या 8/9/2026 रोजी मुळा धरणातून ज्या पाणी योजना आहे, मग ती अहिल्यानगर महापालिका असेल, तिथले MIDC असेल, राहुरीची नगरपालिकेची योजना असू देत, देवळाली नगरपालिकेची योजना असू देत, अनेक गावांना पाणी पुरवठा या धरणातून होतो। आम्ही जर आमच्या मागण्या तुम्ही या 13-14 दिवसात पूर्ण केल्या नाही तर आम्ही मुळा धरणावर आमचं संपूर्ण कुटुंब, आमची लेकरं बाळ, आम्ही सर्वांच्या उपस्थितीत तिथं जाऊन ही पाणी योजना बेमुदत बंद करणार आहोत। आम्हाला माहिती कायदा आम्ही हातात घेणार आहे, पुढच्या अडचणी काय असणार आहे, परंतु ती वेळ या शासनाने, सरकारने आणि इथल्या व्यवस्थेने आम्हाला। टीव्ही न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।